प्रेशर तर खूप होतं. म्हणजे घरचे विचारायचे, "होईल की नाही? तुला आता बघ, तू म्हणजे 1-2 चान्स आहेत. त्यानंतर नाही थांबणार. एवढे दिवस तुझ्यासाठी कोणी नाही थांबणार." नाही. मी घरी नाही गेले बरं का. तो रिझल्ट गेला ना, तर मी घरी नाही गेले. म्हणलं घरी कोणत्या तोंडाने जाणार आहे बरोबर. आपण? गुलाल पडणं हा प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचा एक दिवस म्हणजे नाही का, बरोबर. इमॅजिनेशन डे म्हणजे प्रत्येकाचं ड्रीम आहे ते. जे मी इमॅजिनेशनमध्ये बघितलं होतं ना, जो ड्रेस लकीली मी त्या दिवशी रिझल्ट लागल्या दिवशी तोच ड्रेस घातला. कंबाईनच्या एक्झामची डिमांड काय? वन लाइनर क्वेश्चन असतात. तिथं टू द पॉइंट 4 ऑप्शन मधला एक पॉइंट आपल्याला आठवलाच पाहिजे. तुम्हाला दोनदा अपयश आलं याच्या आधी. हां. काय चुकत होतं नक्की? ही एक्झाम अशी आहे ना, की इथं तुम्हाला एका विषयाचं मास्टर होऊन काहीच फायदा नाही. गावातल्या लोकांना माहित पण नव्हतं, की ह्यांना एक मुलगी आहे बाबा. कारण कधी मी तिथं नव्हतेच ना, 1 बरोबर. वर्षाची असल्यापासून आजी-आजोबांकडेच होते. तुम्हाला करायचंय ना, तुम्ही यायचं. 3 अटेम्प्ट तुम्ही द्या. तुमची प्रेस निघत नसेल, तर मग नाही करायला पाहिजे. म्हणजे आपण आपलंच ओळखून घ्यायला पाहिजे. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर स्पर्धा परीक्षेमध्ये बहुसंख्य ग्रामीण भागातील विद्यार्थी स्वतःला आजमावण्यासाठी येत असतात. प्रत्येकाला अधिकारी बनायचं असतं. कारण ग्रामीण भागामध्ये जर दुसरा काही सोर्स नसेल, तर त्यांचा पहिला प्रेफरन्स असतो स्पर्धा परीक्षा किंवा कित्येक लोकांचा शेवटचा असतो. कारण कुठेच संधी नाही मिळेल की स्पर्धा परीक्षेत यायचं. परंतु आजही ग्रामीण भागातील बऱ्याच मुली अशा आहेत की त्यांना स्पर्धा परीक्षा असेल किंवा उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवलं जात नाही. परंतु आज वास्तव कट्ट्यावरती अशा गेस्ट आहेत की ज्यांचं शिक्षण हे पूर्ण घराच्या बाहेर राहून झालं. आई-वडील अशिक्षित होते आणि कंबाईन या परीक्षेमधून एम-पी-एस-सी मार्फत जी काही कंबाईन परीक्षा घेतली जाते, त्याच्यामार्फत पहिल्याच प्रयत्नात एस-टी-आय झालेल्या प्राजक्ता वडितके मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम वास्तव थँक यू सर. कट्ट्यावरती खूप नमस्कार. खूप स्वागत. खरं तर मला वाटतं तुमचं बी-एस-सी ॲग्री झालेलं आहे हो. आणि तुम्ही आधी ॲग्रीचं एक्झाम देत होतात. हो. त्याच्यानंतर तुम्ही कंबाईनकडे शिफ्ट झालात हो. आणि तुम्ही एस-टी-आय झालात. स्वप्न पूर्ण झाले. हो. मग तुम्हाला सरकारी नोकर नोकरी बनायचं मिळाली. होतं. का नक्की स्पर्धा परीक्षेतच यायचं असं का ठरलं होतं? म्हणजे सुरुवातीला कसं होतं, की मी आजोळीच माझं सगळं शिक्षण झालेलं आहे. हं. 1ली ते 4थी तर मी झेडपीमध्येच होते, हं. जिल्हा परिषद शाळेत. नंतर 5वी ते 10वी सेमी इंग्लिशला टाकलं. हं. सेमी इंग्लिशला का तर टाकलं, तर आमच्या घरात शिकलेला एकच माणूस तो म्हणजे माझा मामा. त्याला पार्श्वभूमी सगळी माहिती होती, की बाहेरच्या शिक्षणानं किंवा चांगल्या शिक्षणानं किती फरक पडतोय. तर मग 5वीला ठरलं, की सेमी इंग्लिशला जायचं. आता मी 4थीची मराठीची विद्यार्थी अचानक सेमी इंग्लिशला गेले. पहिल्यांदा जरा अवघड जायचं. पण मग तिथं होता मार्गदर्शक मामा. बरं. मामा सगळं सांगायचा किंवा नोट्स कशा प्रिपेअर करायच्या किंवा इंग्लिश तर मला पहिल्यांदाच आलं ना, सायन्स आणि गणित मला इंग्लिशमधून आलं. मग तेव्हा तो सांगायचा. मग तसंच मी क्लास कधीच नाही लावला 10वी पर्यंत. मग तसंच करत 10वी पर्यंत गेले. पण मग ती जिद्द किंवा जिद्द म्हणजे अभ्यास करायचा पॅटर्न कळाल्यामुळे किंवा कोणतरी सांगायला असल्यामुळे मार्गदर्शक घरात, ती अभ्यासाची एक सवय लागून गेली. मग त्यामुळे ते तेव्हाचं पण बॅकग्राऊंड स्ट्राँग झालं. मग त्याच्यामुळे मार्क्स पण चांगले पडले. मग मामा बोलला, की "आता तुला एवढे चांगले मार्क्स पडले 10वीला मला 94% पडलेले." तर त्यानंतर मामा बोलला, की "आपण चांगल्या कॉलेजला टाकू." तर माझं 11वी-12वीचं शिक्षण इथे हुजूरपागा सायन्समध्ये झालंय बरं. 11वी-12वी. तर मग इथे पुण्याला झालं. ती माझी पहिली वेळ म्हणजे घरातून बाहेर. घरातून बाहेर म्हणजे आजी-आजोबांकडे राहायचे हं. आधी लहानपणापासून. पण मग तसं आजी-आजोबांपासून लांब एकटं राहायचं प्रवास पहिला पुण्यात. बरं. मग फक्त हॉस्टेल, कॉलेज आणि हं. अभ्यास एवढंच. तर मग नीटचा पण मी नीट म्हणून असते आपल्याला हो. माहिती आहे माहिती. सगळ्यांना, की डॉक्टर बनण्यासाठी असते. तर तो अटेम्प्ट दिला मी. पण काही कारणास्तव मला तेवढे मार्क्स नाही आले. बरं. जेवढे यायला पाहिजे तेवढे. बाकी माझा 12वीचा स्कोर चांगला आला. सीईटीला पण मला एक चांगला स्कोर आला कारण मी नीटचा अभ्यास केला होता. मग त्या बेसिसवर मामा बोलला, की आपण ॲग्रीच्या ॲग्रीला ट्राय करूया. ॲग्रीचं ॲडमिशन मिळतंय का? मग ॲग्रीला ॲडमिशन घेतलं आणि मग ते होतंच कुठे ना कुठे, की बाबा आधी डॉक्टर बनायचं होतं, पण नाही बाबा मग आता स्पर्धा परीक्षा करूयात नाही का? स्पर्धा परीक्षा करायचं असं डोक्यात होतं कुठं ना कुठं. मग ॲग्रीचे किती आमचे 2 वर्ष पूर्ण झाले आणि कोरोना आला. त्यानंतर कोरोनामध्ये आम्ही घरीच होतो 1-1.5 वर्ष. तशी डिग्री अर्धी कॉलेजमध्ये झाली, अर्धी पण कोरोना. कॉलेजमध्ये कसं झालं, की चांगला ग्रुप बनला, चांगल्या मुली सोबत होत्या. त्यानंतर अभ्यास चांगला किंवा आमचा जो ग्रुप होता, की नेहमी टॉपरच्या यादीमध्ये सगळे असायचे. त्यामुळे अकॅडमिक्स एक खूप चांगलं होऊन गेलं आणि ॲग्रीचं कसं असतं, की पहिल्या 1-2 वर्षामध्ये बेसिक जास्त असतं. ते एकदा तुमचं चांगलं झालं ना, की तुम्ही पेपर म्हणजे नक्की लिहू शकता, म्हणजे व्यवस्थित लिहू शकता. तर नाहीतर काही मुलांचं कसं झालं, की लॉकडाऊनमध्ये त्यांना तेवढा लिहिण्याचा किंवा बाकीच्या गोष्टींचा किंवा अभ्यासाची तेवढी सवय नाही राहिली. सगळं मोबाईलवरच येऊन गेलं ना. बरोबर. मग त्याचा तो एक अभ्यास झाला. लॉकडाऊनची 2 वर्ष गेली. मग नंतर आमचा शेवटी रावे असतो 4th इयरला. मग बरोबर. रावेमध्ये गेलो, तेव्हा जे आमचे होस्ट फार्मर होते, त्यांचा जो छोटा भाऊ होता,
तर एमपीएससीची तयारी करायचा. क्या बात. मग त्यांच्याकडून आम्हाला आणखी माहिती मिळाली. कॉलेजमध्ये आमचे सेमिनार्स वगैरे व्हायचे, जे आमचे पहिले 1-2 वर्ष आम्ही कॉलेजमध्ये होतो ना, सेमिनार व्हायचे. जे अधिकारी झालेले काही म्हणजे व्यक्ती येऊन मार्गदर्शन करायचे. मग ती पण तिथून तर प्रेरणा होतीच. त्यात ग्रुप एवढा चांगला होता. आमच्या ग्रुपमधल्या मुलींचं असं होतं की सगळ्यांना एक्झामची तयारी करायची कॉम्पिटिटिव्ह. तर काही जणी बँकेमध्ये झाल्यात आता सक्सेसफुल, काही म्हणजे एमपीएससीच्या फील्डमध्ये झाल्यात. मी तर म्हणते आता खूप लवकर रिझल्ट लागलेत आमच्या ग्रुपचे तर. माझा पण आता मध्येच लागलाय. नंबर मी आधी नाही लावला. मध्येच लागलाय माझा पण. म्हणजे माझ्या रिझल्टची वाट बघत होते सगळे. कधी येईल तुझा? तू पण हुशारच आहे ना, म्हणजे काय झालं असं. मग ते लास्ट इयरला आम्ही सुरुवात केली. मला आठवते डिसेंबर 21ला. बरं. ते आम्ही डिसिजन घेतला की पुस्तकं आणायची आणि तेव्हा कसं YouTubeचा वगैरे जास्त हे होतं. मग लिस्ट काढली, पुस्तकं आणली, करायचो अभ्यास. पण टेक्निकलची तेव्हा ॲड येणार होती सगळ्यात मोठी, आम्हाला कळलं ॲग्रीची. एप्रिलमध्ये एक्झाम होती 22 एप्रिलला. मग आम्ही केली अभ्यासाला सुरुवात ग्रुपने वगैरे, नाही का, आता आमच्या मुली-मुली. अभ्यास केला, पण पॅटर्न कसा किंवा अप्रोच कसा किंवा क्वेश्चन किती येतात. पर्यावरणाचं बुक आणलेलं, आम्हाला पर्यावरणाचे 3च क्वेश्चन येतात. आम्ही पर्यावरणाचं अख्खं बुकच वाचून काढलं सर. माहिती काहीच नव्हतं. माहिती जास्त नव्हतं, म्हणजे माहिती होतं, पण ते टू द किती? पॉइंट कसं Yes. असतं ना, ते कसं असतं की आपल्याला एखादी गोष्ट टू द पॉइंट. अर्जुनाला कसा माशाचा डोळाच दिसतोय फक्त, तसं माहित नव्हतं तेव्हा. आम्हाला मासाच दिसत होता सगळा. आम्हाला मासा दिसत होता सगळा, की बाबा करायची आपल्याला एक एक्झाम, आपल्याला एक पोस्ट काढायची, पण ते पण फिक्स नव्हतं की कोणती काढायची. तर एक्झाम मग द्यायची. मग त्या एक्झामचा फॉर्म भरला. मग ती प्री झाली. त्या प्रीमध्ये कसं मॅथ्स वगैरेला जास्त वेटेज असतं, म्हणजे मराठी, इंग्लिश, मॅथ्स सगळेच असतात विषय. ते वाटून जातात मार्क्स. आणि टेक्निकलची प्री ॲज कम्पेअर टू राज्यसेवा किंवा कंबाईन जास्त सोपी असते. मुलांना सगळी सोपी जाते. म्हणजे इथं जे पेठेत असणारे विद्यार्थी आहे ना, ते निवांत त्या प्री काढायचे आणि बरोबर. त्यांना स्कॉलरशिप वगैरे पण मिळून जायची. तर मग ती आम्ही पहिलीच प्री दिली. तिथं कॉलेजला डिग्री चालू असताना, शेवटचं वर्ष चालू असतानाच ती प्री दिली. आमचं मॉड्यूल चालू होतं तेव्हा दिली. आणि लकीली माझ्या त्या प्रीमध्ये मला किती 1 मार्काची मला लीड होती आणि मी पास झाले त्या क्या प्रीमध्ये. बात आहे. मग आमची जूनमध्ये डिग्री कंप्लीट झाली, घरी आले. मग मी सांगितलं हे सर्वांना. तर मामा बोलला, की "मग तू जा पुण्यालाच तयारीला डायरेक्ट, आता काय म्हणजे इथं थांबायची गरजच नाही." मग पुण्याला आले. जूनमध्ये पुण्याला आले, जून 22मध्ये. मग मेन्सचा तयारी सुरू झाली. ऑक्टोबरमध्ये मेन्स होती. ती मेन्स दिली. पण म्हणजे माझ्या बाबतीत कसं झालंय ना सर, की आता समजा मी पुण्याला आता आलेत ना, तर माझी जी रूम आहे ना, म्हणजे अजून पण तीच रूम आहे. म्हणजे बरं. जे अशा गोष्टी नाही का, आता इच्छा असेल तर मार्ग दिसेल आपण म्हणतो. तर म्हणजे माझ्या ते लोकं येत गेली, माणसं भेटत गेली किंवा मला प्रत्येक वेळी ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या गोष्टी मला भेटत गेल्या. तर मग मला सीनियर भेटले नाही का, मेन्सला मी जेव्हा आले तेव्हा सीनियर भेटले. त्यांचं मार्गदर्शन भेटलं. म्हणजे ॲग्रीवाले सीनियर भेटले. त्यांनी मला हेल्प केली. तर मी काठावरच पास झालेली मुलगी होती पहिली प्री. बरोबर. तर मग मेन्सचा अभ्यास केला. मेन्स पण दिलं. ग्रुप डिस्कशन वगैरे सगळं केलेलं. तर मग ती मेन्स झाली. ऑक्टोबरमध्ये मेन्स झाली आणि लगेच तेव्हा ना ॲग्रीच्या ॲड कंटिन्यू होत्या. मग 2022मध्ये परत ॲग्रीची 2022ची ॲड बाकी होती. ही झाली 21ची. बरोबर. मग 22ची होती डिसेंबरमध्ये प्री. मला आठवते 17 डिसेंबरला प्री होती. मग म्हणलं आपण आधीची प्री तर काठावर पास झालं, हे प्री कसं पास होणार आहे? तर मग मी म्हणलं की घरी नाही जायचं आता दिवाळीला, इथंच थांबायचं 2 महिने आणि फुल अभ्यास करायचा. फुल अभ्यास केला. मग ते प्रीचं असं होतं की मग मला रिझल्ट बघायची बी गरज नव्हती. मला माहीत होतं की ही प्री मी पास होणार आहे. मग ते झालं आणि डिसेंबरला नेमका रिझल्ट येऊन गेला आधीच्या मेन्सचा. त्यात मी झाले काठावर पास. बरं. मग परत इंटरव्ह्यूची तयारी. मग ही मेन्सची 5 म्हणजे मेच्या 23ला ती एक्झाम होती. कधीची? 2022च्या ॲग्री मेन्सची आणि माझा इंटरव्ह्यू होता एप्रिलमध्ये. मग तिथे जरा 15-20 दिवस, आता बाबा पहिलाच इंटरव्ह्यू आणि सगळे आता मी काठावर पास आहे म्हणल्यावर सगळे मला म्हणले, "जास्त तयारी करू नको, चान्सेस जरा कमी असतील." मग मी केले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला असं माणसं भेटत गेली ना, की तो जो इंटरव्ह्यू होता ना माझा, त्याचे मी प्रिपरेशनला मला अशी मुलगी भेटली, जी 2018ला जिला इंटरव्ह्यूला हायेस्ट मार्क्स होते. बरं. मग तिच्यासोबत मी मिळून प्रिपरेशन केली. मग ते झालं. इंटरव्ह्यूला पण ओके मार्क्स आले. 40 मार्काचा इंटरव्ह्यू असतो, मला 26 मार्क मिळाले पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये. मग आली दुसऱ्या एक्झामची वेळ. मेमध्ये ती एक्झाम दिली. आता पहिल्या मेन्सचा अनुभव होता. दुसऱ्या मेन्सच्या वेळी छान अभ्यास केला. बरोबर. छान अभ्यास केला. मला लीड पण होती जरा 17 मार्काची. तर मी घरी बोललो, "आता इंटरव्ह्यूला आहे. आता ह्यावेळेस होऊनच जाईल. मागच्या वेळेस ठीक आहे बाबा काठावर होते म्हणून झालं नाही. ह्यावेळेस होऊनच जाईल." मग घरच्यांना मग असं आश्वासन झालं ना, की होईल बाबा, होईलच ह्यावेळेस. तर मग गेले, इंटरव्ह्यू दिला. पण मला लीड होती. मला वाटलं माझं होईलच नक्की. पहिल्याच दिवशी माझा इंटरव्ह्यू आलेला 1 ऑगस्टला. नंतर मग ते 20-25 दिवस इंटरव्ह्यू होते. लास्टला महिन्यात म्हणजे ज्या दिवशी इंटरव्ह्यू संपतात त्या दिवशी रिझल्ट रिझल्ट लागतोय. लागतो. मग तो दिवस आला. तर मध्ये राज्यसेवेची कंबाईनच्या एक्झाम दिलेल्या आहेत मी. पण मग असं की माझा फोकस हाच होता. बरोबर.
मग 21ला तर मी राज्यसेवेचा फॉर्म पण नव्हता भरला. का तर बाबा माझी ॲग्रीची मेस मी का फॉर्म भरू बरोबर. राज्यसेवेचा हां. आणि कधी अभ्यास तर नाही केला, पण ठीक आहे बाबा इकडचा अभ्यास करतो टेक्निकलचा, मग सिमिलर आहे, मग जाऊन पेपरला जाऊयात असं द्यायचे मी. मग तो आला रिझल्ट ॲग्रीचा. तो माझ्या मनात चमकूनच गेलेले, की तुझा जर इंटरव्ह्यूला कमी मार्क्स ठीक आहे, तुला मेन्सला जास्त मार्क्स पण तुला इंटरव्ह्यूला मार्क्स नाही आहेत. मग तुझं जर इंटरव्ह्यूचे मार्क्स कमी आले थोडे, तर मग जरा पोस्ट मिळण्याबाबत जरा गोंधळ होऊ शकतो. आणि तसंच झालं. इंटरव्ह्यूला जरा कमीच मार्क्स आले, कारण फर्स्ट डेचा इंटरव्ह्यू होता आणि मे बी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये प्रिपरेशन कमी पडलं असेल त्यावेळी. त्यामुळे ते तसं झालं. ती खूप घाण फेज होती. म्हणजे स्वप्न तर पाहिले होते आता हो, होणार. होणारच आणि घरच्यांना पण दाखवून ठेवले होते. ते तयारीतच होते, की बाबा होईलच आता नाही का. पण मग सगळे टेन्शनमध्ये मी तर एवढी टेन्शनमध्ये मला तर मामाने 2-3 तास समजावून सांगितले त्या दिवशी, "काही नाही तुझं तू एवढ्या फेजपर्यंत पोहोचतेय ना, तर तू नक्की करशील, मला गॅरंटी." विषय असा झाला, की त्याच्यानंतर ॲग्रीची जाहिरातच नाही आली. बरं. मग आता करायचं काय? आपल्याला तर पोस्ट घेऊन जाणं भाग आहे. बरोबर. काहीतरी तर करणं भाग आहे. ग्रुप सीची टायपिंगची सर्टिफिकेट पण काढलेली आहे सर मी. बॅक प्लॅन म्हणून नाही का बाबा. बरं. तर मग बोललं की कंबाईनला शिफ्ट होऊया. पण तो जो वेळ असतो ना, म्हणजे ते एक रिझल्ट गेल्यावर कसं वाटतं ना माणसाला, की अभ्यास नाही होत सर बिलकुल. म्हणजे काय असं होतं नाही का, काय चुकलं, काय होतंय, काही कळेना. एकतर समोर मग मी ज्या एक्झामला टार्गेट केलं ते एक्झाम पण नाहीये. तर मी टार्गेट काय ठेवणार ना? आणि जी एक्झाम होती नंतरची त्या सगळ्या डिस्क्रिप्टिव्ह होत्या. आणि मग मला सगळे बोलले, की "तू एफ-एस-ओची तयारी कर." कारण एफ-एस-ओ तेव्हा ॲड आलेली पहिलीच मोठी आणि डिस्क्रिप्टिव्ह आली आणि मार्क्स पण मला होते. बरोबर. 86 मार्क्स होते. हं. आणि सगळे मला बोलायला लागले, की "तू ऑगस्टचा रिझल्ट गेला, तू एफ-एस-ओची तयारी कर." बाबा मी आणल्या नोट्स, थोडीशी तयारी करायला लागले आणि लागल्यानंतर एफ-एस-ओचा रिझल्ट. ती प्री माझी 1.5 मार्कांनी उडाली. बरं. झालं एफ-एस-ओचं पण माझ्या समोरचं जे होतं ते गेलं. आता काय करायचं? तर मग मी म्हणलं आता कंबाईनच्या ज्या एक्झाम येतील त्या सगळ्या आपण फोकस करूया. हं. ते त्यात झालं. प्रेशर येत नव्हतं? काय? एवढे रिझल्ट गेले सगळे, प्रेशर नव्हते येत? हो, प्रेशर तर खूप होतं. म्हणजे घरचे विचारायचे, "होईल की नाही? तुला आता बघ, तू म्हणजे 1-2 चान्स आहेत. त्यानंतर नाही थांबणार. एवढे दिवस तुझ्यासाठी कोणी नाही थांबणार." नाही का? तर मग 23च्या कारण सगळ्या एक्झाम होऊन गेल्या होत्या. बघा बरोबर. 23ची कंबाईनची प्री मला असं वाटतं एप्रिलमध्येच होऊन गेली हं. होती. त्याला मला मार्क्स होते, पण तेव्हा माझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नव्हतं. मी नंतर काढलं. मला आधी बोलले होते सगळे काढ, पण तेव्हा असं होतं की ॲग्रीची एक्झाम करायची आणि मग कंबाईन का करायची असं होतं डोक्यात नाही का. मग ते झालं. ते ऑगस्टचा रिझल्ट गेला. ते 2-3 महिन्यानंतर परत ते पण झाला तो एफ-एस-ओचा पण बाबा मला होप्स होते. मी थोड्याफार नोट्स आणून नाही का तयारी केली सुरुवात करायला लागले होते अभ्यासाची. पण तो पण रिझल्ट गेला. आता समोर काहीच नाही. म्हणलं आता कंबाईन जी येणार आहे तिला फोकस करूयात आणि ती करूयात. मग तिला फोकस करायला सुरुवात केली, पण माझा काही अभ्यासच होईना. म्हणजे मी नुसती जायची लायब्ररीत. मी घरी नाही गेले बरं का. तो रिझल्ट गेला ना, तर मी घरी नाही गेले. म्हणलं घरी कोणत्या तोंडाने जाणार आहे बरोबर. आपण. मग इथंच थांबले. लायब्ररीत रोज यायचे. पुस्तक उघडलं का मला ते विचारचक्र, की बाबा आपला रिझल्ट गेलाय, कसं होणार, काय होणार? मग अभ्यासच नाही व्हायचा. मग मी व्हिडिओ बघायचे. व्हिडिओ बघायचे तर गणित बघायचे. गणिताचे व्हिडिओ बघायचे. तेच बाबा त्यात कुठेतरी मन गुंतवायचं ना, मग अभ्यासात गुंतवायचं. पण मुलं कसं करतात, की डिप्रेशन आलं तर बाबा अभ्यासच होत नाहीये. पण मग दुसरा काहीतरी सोर्स पाहिजे ना. मग मी व्हिडिओ थ्रू तसा अभ्यास करायचे नंतर. नंतर मग मला कळालं, की माझं रीडिंग नाही होऊ शकत. मला काहीतरी मार्गदर्शनाची किंवा मला अभ्यासाची गरज आहे किंवा मला कंबाईनचं ते एक्झाम प्रोसेस किंवा पॅटर्न कारण प्रत्येक एक्झामची जी डिमांड आहे ती वेगवेगळी. कारण माझ्या राज्यसेवेच्या प्री आत्ता पण निघत नाही. कारण मला राज्यसेवेचा तेवढा अवकाश नाहीये ना, कारण मला तेवढी माहिती नाहीये. बरोबर. त्यावेळी मी कधी अभ्यास नाही केला. मग आता आपल्याला कंबाईन करायची आहे म्हणलं. मग आता मला माहित होतं की माझा एवढा अभ्यास होणारच नाहीये. त्यावेळेस नेमकी मग क्लासची ॲड आलेली. स्टेप अपची ॲड आलेली. मग मी बोलले की मी सरांना जाऊन भेटले. सरांना म्हणलं, "सर माझा असा इश्यू होतोय." तर सर मला म्हणले, "आता ज्या पण काही ॲग्रीच्या एक्झाम येतील, त्यांच्याकडे तू म्हणजे आता तर ॲड नाहीच आहे. आता तू फुल फोकस कंबाईन कर. तू दुसऱ्या कोणत्याच परीक्षेचा विचार पण नको करूस." मग मी त्या बॅचला डायरेक्ट जॉइन होऊन घेतले. हॅरॅसमेंट बॅच होती. त्याला मी जॉइन होऊन घेतलं सर. 8 ते 8 अभ्यास, मोबाईल बाजूला, पी-वाय-क्यू, शिकवणं, पुस्तकं सगळं म्हणजे सगळं क्लासने प्रोव्हाईड केलं. म्हणजे सगळ्या गोष्टी. ज्या गोष्टी मला माहीत नव्हत्या, ज्या मी लहानपणापासून करत होते. आता मॅनिफेस्टेशन असेल किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आपण सगळे लहानपणापासून करत असतो, की मला एवढे मार्क मिळाले पाहिजे असा आपण विचार करतो ना. बरोबर. पण त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात हे मला इथं आल्यावर कळालं. किंवा मला जो विचार येऊन गेला होता, की मला जर इंटरव्ह्यूला मार्क कमी आले आणि माझा रिझल्ट गेला तर ते माझं घडलं होतं ना, ते लॉ ऑफ अट्रॅक्शनचाच पार्ट होता ना तसं झालं तर.
मग क्लासला आले, क्लासची पॉझिटिव्हिटी म्हणजे असं खेळीमेळीचं वातावरण पूर्ण. तर कारण बॅचेस होते आमची पूर्ण 8 ते 8 आम्ही सगळे सोबत. ते म्हणजे जे आम्ही सगळे स्टुडंट्स आहे ना, आता आम्ही फॅमिलीच झालोय. असं आम्हाला शिक्षकांसोबत पण असे शिक्षक आले की म्हणजे हे शिकवणं किंवा बाकीच्या गोष्टी काय करायचं, काय नाही करायचं, रोज होणारा पेपर. आमचे रोज पेपर व्हायचे. मग ती एवढी प्रॅक्टिस होऊन गेली. कंबाईनला काय लागतं? प्रॅक्टिस लागते. पी-वाय-क्यूचा लागतात. परत अप्रोच बिल्डिंग लागतं. ते आम्हाला सगळं एका ठिकाणी सगळं म्हणजे बाकीचे क्लास असतात. मी म्हणत बरोबर. नाही, मी असं काही हे नाही करत दुसऱ्या क्लासेसला. पण तिथं कसं असतं, की तुम्ही क्लास करा आणि तुमचा सेल्फ स्टडी करा. इथं आमचं असं होतं, की तुम्ही इथंच क्लास करा, तुम्हीच अभ्यास करा, तुमचा सेल्फ स्टडी करा. तुमचं लगेच त्याच दिवशी तुम्ही दिवसभर काय अभ्यास केला, त्याच दिवशी संध्याकाळी टेस्ट असायची. मग त्या टेस्टवर तुमचं इव्हॉल्युशन होणार. क्लासमध्ये पण मग मी असायचेच 4-5 नंबरला म्हणजे पहिल्या 5 मध्ये मी असायचेच बाबा. आमचे काढायचे ना रँक वगैरे. प्रत्येक संडेला आमची टेस्ट व्हायची. ते झालं. परत आमचे अप्रोच बिल्डिंग वगैरे पण झाले. हे झालं सर्व. मग ह्या सगळ्या गोष्टी ना जुळून आल्या मी तर म्हणते माझ्यासाठी, की मला ज्या मुलीला कंबाईनचं जेवढं माहीत नव्हतं नॉलेज ते मला ते क्लास थ्रू मिळून गेलं आणि मग एक दिशा मिळाली एक तुम्हाला दिशा त्याची. मिळाली मला मार्गदर्शन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचं पण मला इथं आल्यावर कळलं. मग ते पण माझ्यासाठी खूप वर्क केलं. आता मी प्रीला पण केलेलं, मेन्ससाठी पण केलेलं आणि जेव्हा माझे मेन्सचं मार्क कळाले ना, तेव्हा मी सरांकडे गेलेले. क्लासच्या सरांकडे नाही का. तर क्लास म्हणजे सगळ्यांना विचारलेलं बऱ्यापैकी. तर माझं कोणत्या याला होईल. तर बऱ्यापैकी बोलले, की पी-एस-आय तर कन्फर्म आहे. एस-टी-आयचं सांगू नाही शकत. म्हणजे तळ्यात मळ्यात नाही का. तर नाही, पण माझ्या मनात नाही, मला एस-टी-आयच पाहिजे. मी ग्राउंडला पण जायचे सर. ग्राउंडचे पी-एस-आयचं डेमो पण पण झालं होतं. द्यायचे. हो, पी-एस-आयचं पण झालं होतं. ग्राउंड केलं. हो, ग्राउंड केलं. नोव्हेंबरपर्यंत ग्राउंड केलं. होत होतं? हो, माझा पहिलाच डेमोला निघत होता. तर एवढं ग्रामीण बॅकग्राऊंड आहे आणि एवढं हां. काही इश्यू नव्हतं. त्याच्यामुळे ते होत होतं. आणि मग रिझल्ट लागला. झालं. काय ज्या दिवशी रिझल्ट लागला होता, एकतर पहिले 2-3 अपयश होते. हो, एकतर रिझल्ट येणार हे फायनल होतं. हो. इंटरव्ह्यू देऊन आला होता हो. सगळं. अ, काय त्या दिवशी काय सिच्युएशन होती ज्या दिवशी रिझल्ट आला एस-टी-आयचा? ज्या दिवशी म्हणजे हे माहित होतं, की रिझल्ट येणार आहे. हं. पण मग असं होतं, की पी-एस-आय तर फिक्स येणार हे सगळ्यांना माहिती होतं. पण एस-टी-आय कसं तळ्यात-मळ्यात होतं ना. हं. मग घरच्यांना सांगून ठेवलेलं. घरच्यांचं मग असं होतं. ते मग माझ्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन असं काम केलं, की मी तर म्हणतच होते, की माझं एस-टी-आय झालंच पाहिजे. रूममेट पण, की "दीदी तुम्ही एस-टी-आयच होणार आहे सगळ्या." म्हणजे ज्या सगळ्या मुली सोबतच्या, मित्र-मैत्रिणी पण एस-टी-आयच होशील, टेन्शन नको घेऊ. आणि घरचे पण "होणार आहे ना, फिक्स होणार आहे, होणार आहे." म्हणजे एवढी ती पॉझिटिव्हिटी सगळी. आणि एक इन्सिडेंट सांगते मी. मी जे इमॅजिनेशन केलं होतं, गुलाल पडणं हा प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचा एक दिवस म्हणजे नाही का, बरोबर. इमॅजिनेशन डे म्हणजे प्रत्येकाचं ड्रीम आहे ते. जे मी इमॅजिनेशनमध्ये बघितलं होतं ना, जो ड्रेस, लकीली मी त्या दिवशी रिझल्ट लागल्या दिवशी तोच ड्रेस घातलेला क्या होता. हा बात है! योगायोग म्हणजे असं मुलं म्हणतील, की "नाही बाबा, ही जाऊन दुसरा घालून आली का?" असं नाही. जे खरं होतं ते. आणि माझ्या मैत्रिणीने सुद्धा हा विचार केला माझ्याविषयी, की बाबा ही हा ड्रेस घातलेली असेल त्या दिवशी, ज्या दिवशी रिझल्ट लागल्या दिवशी. आणि योगायोग झाला तो ड्रेस. म्हणजे माझ्यासाठी ते लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप काम केलं. म्हणजे मेन्सच्या मार्कांना असो किंवा जी पॉझिटिव्हिटी असो किंवा जे आपण म्हणतो आता हे 5x55चा असो किंवा 369चा रूल. 369चा रूलचा काय विषय होऊन जातो, की ती अकाउंटेबिलिटी राहते माणसाला, डिसिप्लिन राहतं, की मला माहिती मला ह्यावेळी इथे मी पाहिजे, माझ्या नाही ते डेस्कवर मी 369 पाहिजे. काय? हां, 369चा कसा विषय आहे, की आता समजा मला प्रीचे मी मार्क्स मॅनिफेस्ट केले किंवा मला ही पोस्ट पाहिजे, मी हे मॅनिफेस्ट केलंय. तर ते मी सकाळी 3, दुपारी 3 टायमिंग फिक्स आणि संध्याकाळी 9 वेळा असं लिहायचं झोपायच्या आधी. मग त्याने काय होऊन जातं, आता मुलं कसं करतात जनरली किंवा आता मी पण सांगते जनरली. आधी कसं व्हायचं जेव्हा मी बाहेर अभ्यासाला होते, म्हणजे लायब्ररीला वगैरे, चहाला वगैरे गेलं की जास्त वेळ जातोय किंवा एखाद्या दिवशी एखादं कामच आलं, तर मग टाळता नाही येत. मग ते आपण वेळ जातो. मग तेवढी अकाउंटेबिलिटी राहत नाही. पण क्लासला गेल्यापासून जे 8 ते 8 आमचा मोबाईल बंद, कुणाचा कॉन्टॅक्ट नाही. ते आम्हाला म्हणजे आम्हाला मग कुणी अडवायचं नाही ना. मग ते असं आम्हाला वेळ नाही मागायचं ना, माहिती यांचं शेड्यूल तर जामच आहे. यांना कोण बोलू शकतंय. घरचे सुद्धा 8 शिवाय बरोबर. फोन नाही करणार. कोणी म्हणजे नातेवाईक पण तेव्हाच नंतरच फोन येणार सगळे. कधी-कधी तर काय करायचे आमचे 4-5 दिवस मोबाईलच जमा करून घ्यायचे. बरं. मग आधी 5 मिनिटं द्यायचे. घरच्यांना सांगायचं आता काय फोन हॅरॅसमेंट नाही करू बॅचमध्ये. शकत. हो, हॅरॅसमेंट बॅचमध्ये. बरं. आता काय फोन नाही करू शकत. आता 4-5 दिवस मोबाईल जप्तच असणार आहे डायरेक्ट. मग हे असा अभ्यास वगैरे म्हणजे असं ते रुटीन होऊन गेलेलं. त्यामुळे आम्हाला कधी कोणी समारंभाला नाही बोलवलं का कोणत्या लग्नाला नाही बोलवलं. ते 2000 ना जे 2024 ना पूर्ण पॅकच होऊन गेलेलो आम्ही. बरं. जे आम्ही 15 जानेवारीला क्लास सुरू केला ना, जेव्हा क्लास संपला ना सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये तेव्हा आम्ही फ्री झालो. बरं. पण ती जे काही हॅरॅसमेंट मधला तो काही दिवस असायचा तुमचा, ते शेड्यूल कसं असायचं? हां, ते शेड्यूल कसं असायचं, की 8 वाजता आमचा क्लास असायचा. हं. आमची सकाळी प्रार्थना असायची.
प्रार्थना झाली की त्यानंतर आमचे लेक्चर असायचे. 1 वाजेपर्यंत आमचे लेक्चर व्हायचे. त्यानंतर आमचं जेवण आम्हाला भेटायचं अर्धा पाऊण तास. त्यानंतर आमचं दुपारच्या सेशनमध्ये पूर्ण अभ्यास असायचा. आता अभ्यासाच्या गोष्टीमध्ये सांगते. आम्हाला पहिल्यांदा जे टॉपिक शिकवले त्याचे PYQs. आता आम्हाला सगळं क्लासमधून सगळे बुक्स क्लासमधून प्रोव्हाइड केले होते. सगळे म्हणजे प्रॉपर पुस्तकं एकदम. आता सगळे बोलतात ना, ते फिक्सच नाव आहे सगळी नाही का पुस्तकांची. बरोबर. मग PYQचं सरांनी आम्हाला ते आता PYQला किती महत्व आहे सगळ्यांना माहिती आहे एक्झाममध्ये, ह्या एक्झाममध्ये. आणि टू द पॉइंट कसा अभ्यास करायचा, किती अभ्यास करायचा, कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायचं. आता कंबाईनच्या एक्झामची डिमांड काय, 1 लाइनर क्वेश्चन असतात. तिथं टू द पॉइंट 4 ऑप्शन मधला एक पॉइंट आपल्याला आठवलाच पाहिजे. मग कोणत्या गोष्टी पाठ करायला पाहिजे, कोणत्या आकडेवारी पाठ करायला पाहिजे, कोणत्या गोष्टींकडे जनरल अप्रोचने बघायला पाहिजे, कोणत्या गोष्टींमध्ये म्हणजे जिथं बाबा पाठांतर नाही होते मग ट्रिक्स किंवा ग्रुप डिस्कशन ह्या गोष्टी. ते झालं मग संध्याकाळी पेपर पण होऊन जायचा. मग आम्हाला लगेच कल्पना येऊन जायची ना की आमचं कुठं चुकतंय, कुठं कमी पडतंय, मग कोणत्या विषयामध्ये आमची कमतरता आहे, कशामध्ये जास्त आहे. मग आणि PYQचा तर खूप फायदा होतो कारण मेन्सला प्रीला प्रत्येक ठिकाणी PYQचं महत्व खूप आहे. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस हॅरॅसमेंट बॅचला गेलात, तुम्ही बोललात की कुठं चुकतंय, काय चुकतंय हे कळत होतं. हो. ज्या वेळेस तुम्हाला 2दा अपयश आलं याच्यात, काय चुकत होतं नक्की? आता ते तसं नाही हे करू शकत कारण माझा काय विषय झाला, हा ॲग्रीची एक्झाम आहे. मी कंबाईनचा पहिलाच अटेम्प्ट होता. त्यामुळे मला तिथली काहीच आयडिया नव्हती. तिथं ते जे बोलतील मी तेच. कारण मला बाहेरच्या इतर मुलांना कसं त्यांनी आधी अभ्यास केलेला असतो कंबाईन, त्यांना थोडंफार नॉलेज होतं. मला काहीच नॉलेज नव्हतं कंबाईनचं कारण मला आयजीच्या एक्झामला मार्क्सच नव्हते ना. त्यामुळे ते जे बोलतील ती माझ्यासाठी पूर्व दिशा. मी तेच केलं, जे सांगितलं तेवढं केलं. फक्त मी वैयक्तिक माझं अकॅडमिक्स चांगलं असल्याने, माझं सायन्स बॅकग्राऊंड असल्याने माझं सायन्स चांगलं होतं. परत काही मुलांचं कसं असतं की 12वीला PCM किंवा PCB असतो, तर माझं PCMB दोन्ही होतं. मला मॅथ्सला बायोला दोन्हीला चांगले मार्क्स आहे. मग तो माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे की माझे मॅथ्स बायो चांगले म्हणजे चांगले विषय. त्याचा मला इथं फायदा झालाच कारण मुलांचं कसं असतं की काही मुलांचं मॅथ्स चांगलं असतं, मग त्यांचे प्री न निघण्याचे रिझन मॅथ्स किंवा सायन्स असे विषय असतात. एखादा विषय वीक असला म्हणजे सायन्सचा अभ्यास न करणं किंवा मॅथ्सचा अभ्यास न करणं ही चूक असू शकते. कारण बरेच जण सांगतात की नाही, ते 15 मार्क ऐवजी आपण दुसरीकडे जास्त वेळ देऊ. नाही सर, ही एक्झाम अशी आहे ना की इथं तुम्हाला एका विषयाचं मास्टर होऊन काहीच फायदा नाही. तुम्हाला सगळीकडून थोडे थोडे मार्क्स घेऊनच तुम्ही पास होऊ शकता. आता आमची जी प्री झाली ना त्याच्यामध्ये 62 मार्कांचा कट ऑफ लागला. मुलींचा तर 59च लागला. मला 65 मार्क होते. पण मी सांगते आता मी वैयक्तिक सांगते, प्रत्येकाचे विषय वेगवेगळे अवघड सोपे असू शकतात. तर माझ्यासाठी सायन्स गणित तेवढे सोपे आहेत कारण माझं ते बॅकग्राऊंड आहे. मला इतिहास खूप अवघड जातो, पण मग मी तो सोडून नाही देऊ शकत ना. त्याचे जे त्याला 5-6 मार्क्स 10 मार्क्सला असतो, मग मला 5-6 मार्क्स आणणं तर कंपल्सरी होतं. मग ते पॉईंट्स किंवा तेवढं ते करावंच लागलं मला कारण ते मला जरी आवडत नसलं, मला आधीपासून आवडत नव्हतं, पण जरी आवडत नसलं तरी मला अभ्यास करणं भागच आहे ना. मला इकडे एवढी तयारी नाही करावी लागली, पण इतिहासाची करावीच लागली ना. ते टॉपिक काढणं किंवा ह्या टॉपिकचे एवढे क्वेश्चन येत आहे, PYQ वरनं जाता येते असं. मग तसं मग प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. मग मुलं कसं की ऑप्शनला नाही टाकू शकत आपण. आता इतिहास माझा पण अवघड होता, पण मग मी ऑप्शनला नव्हते टाकू शकत ना. मला तिथं काहीतरी मार्क्स आणणं होतं ना, सेफ साईड काहीतरी मार्क्स. मग मुलांचं कसं होऊन जातं की मुलं असं विचार करतात की नाही, मी GS मध्ये आणून घेऊन घेईल मार्क्स आणि इकडे नाही घेता येणार, म्हणजे मॅथ्स मी सोडून देतो. तसं नाही करता येणार. बरोबर. सगळ्या विषयांचे मार्क्स घ्यायलाच पाहिजे. ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी घरी सांगितलं? हो, लगेच. काय रिॲक्शन होतं? खूपच म्हणजे रिझल्ट येणार होतं हे तर माहितीच होतं, पण मग STIचा आला मग आणखी. याच्या आधी पण येणार होतं हे माहिती होतं. सांगितलं होतं. नाही, ती आनंद खूप वेगळाच होता. त्याच्यानंतर मी 2 दिवसांनी घरी पण गेले लगेच. तर मी सांगते माझे सगळे जे नातेवाईक आहे, माझे मावशी, मामा, म्हणजे आजोळी माझं जास्त हे, तर गावात माझा सत्कार झाला. म्हणजे मिरवणूक, आता आम्ही मळ्यात राहतो तर मळ्यापासून गावापर्यंत मिरवणूक गेली प्रॉपर. म्हणजे गावातल्या लोकांना माहित पण नव्हतं की ह्यांना एक मुलगी आहे बाबा. कारण कधी मी तिथं नव्हतेच ना, 1 वर्षाची असल्यापासून आजी आजोबांकडेच होते. मग तो एक्सपिरियन्सच वेगळा होता. म्हणजे जी माणसं मी कोणालाच आता गावात माझी जास्त ओळखी नाहीये, पण जे आई वडिलांना सन्मान मिळतो किंवा मोठ्या माणसांचं, म्हणजे आता आजी आजोबांचं, माझ्या आजी आजोबांनीच माझ्या म्हणजे लहानपणीच्या सगळ्या याच्यामध्ये आजी आजोबांचाच हात आहे किंवा मामा असेल मार्गदर्शनाचा. म्हणजे कसा फरक पडतो ना. आता माझ्या ज्या चुलत्यांच्या मुली आहेत त्यांना पण अभ्यासाला भेटलं, पण मी बाहेर असल्यामुळे मला जास्त चान्स भेटला किंवा मी म्हणजे गावातल्या सगळ्या मुलींना चान्स नाही भेटत. आता ज्यांच्याकडे आहे बाबा करण्याची जिद्द आहे, ते हुशार पण आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा पण आहेत, पण मग लोक तेवढा विचार करत नाही कारण घरचे कसे असतात, शेतकरी असतात, ते जास्त विचार नाही करत.
आता माझा मामा शिकलेला होता म्हणून त्याने विचार केला की हुशार आहे, ही करू शकते. मग त्याने विश्वास दाखवला. मग त्याने विश्वास दाखवला, घरच्यांनी विश्वास दाखवला, त्यामुळे मी बाहेर येऊन शिकले. 2 अटेम्प्ट माझे फेल पण झाले. असं नाही की मी पहिलाच प्रयत्न झाले. पण म्हणजे ज्या एक्झामला मी नंतर फोकस केला त्या एक्झाममध्ये झाले. बरोबर. मग तो जो विश्वास आणि सगळ्यांचा आशीर्वाद किंवा ह्या गोष्टी मग संधी प्रत्येकाला मिळत संधी नाही. प्रत्येकाला मिळते. पण मग आता सिलेक्शन झाल्यावर ज्यावेळेस आता तुम्ही सांगितलं की मिरवणूक झाली, गावाकडे सगळ्यांचा मान सन्मान वगैरे, बरेच लोक अशी येत असतील की कुणाच्या मुलाला घेऊन येत असतील, हो, कोणी हो, हो. मुलीला घेऊन हे तर असतील. हे तर खूप म्हणजे खूप असं म्हणजे खूप सारे शिक्षकांचे आता मी खूप साऱ्या लोकांना भेटले. तर मग मी त्यांना बोललं, की तुमचा अप्रोच कसा म्हणजे तुम्हाला किती वर्ष अभ्यास करायचा हे ठरवून घेतलं पाहिजे. आता समजा आपण एक्झाम द्यायला येतोय. हं. मुलांचं कसं होऊन जातं याच्यामध्ये खूप अडकून जातात मुलं ह्या फेजमध्ये. तुम्हाला करायचंय ना, तुम्ही यायचं. 3 अटेम्प्ट तुम्ही द्या. तुमची प्रीच निघत नसेल, तर मग नाही करायला पाहिजे. म्हणजे आपण आपलंच ओळखून घ्यायला पाहिजे. आणि जर तुमची प्री निघत असेल, जर मेन्सला चुकत असेल, तर मग ठीक आहे. आणखी चान्स आपण केलेच पाहिजे. नक्की केले पाहिजे. बरोबर. मग आता त्यांनी जर नवीन एखादा हं. कॅन्डिडेट येणार आहे बाबा, त्याला हां. तयारी करायची, त्याला स्पर्धा परीक्षेतून हां. अधिकारी बनायचंय. मग त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे? कसं सांगता तुम्ही त्यांना? जर एखादा म्हणला की हां. मला स्टार्ट करायचंय, तर मी हां. काय करू? सुरुवात पहिले कशी तर मी करू? त्यांना बॅकग्राऊंड विचारते. त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे? हं. मग त्यांना मी त्यांना सांगते, की तुमचे बेसिक सब्जेक्टवर कमांड पाहिजे. म्हणजे तुमचं अकॅडमिक्स कसं आहे ते पण विचारते. त्यानंतर झालं तर मग त्यांना बुक्सचं ते सगळेच कॉमन सांगतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं पी-वाय-क्यू आहे. पी-वाय-क्यूवर तुमचं म्हणजे तुम्हाला पी-वाय-क्यू बघितल्यावर कळतंय ना, की कोणत्या टॉपिकवर आणि त्या टॉपिकमधल्या कोणत्या पार्टवर जास्त क्वेश्चन विचारलेत. मग ते पी-वाय-क्यूचं असेल, बुक्सचं असेल आणि तुम्हाला एक्झाम कोणती फोकस करायची. म्हणजे कसं काही आता मुलींच्या बाबतीत सांगते. मुलींच्या बाबतीत कसं असतं, घरच्यांनी जास्त वेळ दिलेला नसतो. मग बरोबर. जर मी मुलगी आहे, तर मग मी डिस्क्रिप्टिव्हच्या एक्झामचा किंवा ज्या एक्झामला खूप लाँग प्रोसेस लागणार आहे, त्या एक्झामचा विचार करणं म्हणजे तेवढं पॉसिबल नाही. कारण कोणती पण एक्झाम घ्या, त्याला 1 वर्ष, 1.5 वर्ष मिनिमम अभ्यास करणं आहे. बरोबर. त्यानंतर त्या एक्झामची प्री होणार, त्या एक्झामची मेन्स होणार, त्याचा इंटरव्ह्यू होणार, मग त्याचा रिझल्ट येणार. मग ही प्रोसेस खूप लांब आहे आणि मुलींसाठी घरचे एवढ्या दिवस थांबत नाहीत. म्हणजे जनरली. तुम्हाला होतं तसं काय बरं? होतं म्हणजे मला जेव्हा माझा ॲग्रीचा रिझल्ट गेला ना, हं. तेव्हा मला बोलले होते, की "1 वर्ष तू बघ, ही दिवाळी ते ही दिवाळी." असं खरंच बोललेले. मग पण मग माझा प्री पण झाली, मेन्स पण झाली आणि मग त्यांना कळालं, की होणार आहे. मग त्यामुळे मग नाही झालं तर शुभमंगल. ते तर बरं, ते आता हे तर जे नवीन फिक्स. विद्यार्थी अभ्यास करतात, एकतर दिशा नसते. हो. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही YouTubeवरती व्हिडिओ पाहायचे, पर्यावरणाच्या 3 मार्क्ससाठी पूर्ण पुस्तक तुम्ही हो, हो. वाचून काढत होतात. हं. आता जर थोडक्यात आज तुम्ही एस-टी आहात हां. आणि बरेच विद्यार्थी त्यातल्या मुलींचं टार्गेट हे असतं की एस-टी-आय बनणं. कसं त्यांचं शेड्यूल असलं पाहिजे? कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे. मग ते तुम्ही क्लासकडून घ्या किंवा कोणत्या अधिकाऱ्याकडून घ्या किंवा हां. आणि सगळ्यात पहिले तुम्ही एक्झाम डिमांड समजून घेतली पाहिजे. सिलेबसमधला प्रत्येक पॉइंट तुम्हाला माहिती पाहिजे. आता मी पर्यावरणाचं पुस्तक वाचलं कारण मला सिलेबसचे पॉइंट किंवा पर्यावरण माहिती फक्त तिथे दिलंय म्हणून ते सगळं वाचणं नाही किंवा जुने जुने क्वेश्चन पेपर बघणं किंवा पी-वाय-क्यू बघणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण मग तिथं गेल्यावर आपल्याला कळतंय, की बाबा ह्याला 3च क्वेश्चन आहे ना, मग 3 क्वेश्चनसाठी मी किती केलं पाहिजे? कोणते टॉपिक किती केले पाहिजे? मग ते पी-वाय-क्यूचं होऊन जातं. मग सगळ्यात महत्त्वाचं आपलं शेड्यूल, की बाबा आपण तुमचे वीक सब्जेक्ट कोणते, तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणते, ते तुम्ही निवडले पाहिजे. मग स्ट्रॉंग सब्जेक्टमधून असं आहे, की बाबा आता माझा मॅथ्स स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे ना, तर मॅथ्सला मी 15च्या खाली तर नाही गेले पाहिजे 20 पैकी बरोबर. बाबा. आणि समजा माझा दुसरा सब्जेक्ट हिस्ट्री माझा वीक सब्जेक्ट आहे. मग ॲटलीस्ट मला 10 पैकी 6 तरी आले पाहिजे. मग सगळी गोळाबेरीज करून आता इथं आपल्याला काय आउट ऑफ मारू म्हणजे आउट ऑफ पाडून काय पहिला तर टॉपर तर नाही यायचंय. मग ते एक आपल्याला ॲव्हरेज मार्क आणायचे. आणि आता कसं आहे, सगळं क्लासेस अवेलेबल आहेत. सगळं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. ऑनलाईन सगळं फ्री मटेरियल सुद्धा ऑनलाईन एवढं बरोबर. अवेलेबल आहे, की लॉकडाऊन नंतर एवढं ऑनलाईन अवेलेबल आहे. लॉकडाऊनच्या आधी मी म्हणू शकते, की असतील काही इश्यूज. बट लॉकडाऊन नंतर किंवा क्लासेस किंवा एवढ्या बॅचेस सगळं सगळं, अवेलेबल. सगळं अवेलेबल आहे सगळं. बरोबर. मग ज्याला करायचंय तेवढं ते मग ते पण मग असं आहे, की मायाजाळ. टू द आता तसंच होतं ना. बरोबर. आता मी कसं म्हणजे आता मी काय वेगळी नाहीये, तीच आहे मी पण. पण मी एका ठिकाणी जाऊन बाबा मी सरेंडर करून टाकलं, की माझ्याकडनं होत नाहीये. तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा. मग मी शिक्षक लोकांनी जे सांगितलं ते सगळं फॉलो केलं. मग ते लॉ ऑफ अट्रॅक्शनचं तर झालंच, त्याचा विषयच नाही. पण अभ्यासाचं काय असेल तर पी-वाय-क्यूवर फोकस किंवा बाकीच्या गोष्टी.
ॲग्रीचं कसं झालं की तिथं काय PYQचं बॅकग्राऊंडच नव्हतं, कारण त्या 2 टेक्निकल एक्झाम होत्या, बरोबर. MCQ पॅटर्न, आणि सगळ्यात महत्त्वाचं मेन्सला सगळं ॲग्री होतं, येस. जे की माझं अकॅडमिक हे. मग ती जी 2 पुस्तकं आहे किंवा जो तो 12 पानांचा सिलेबस आहे, त्याच्यामध्येच मी खेळत होते. पण कंबाईनला तसं नाहीये ना. कंबाईनला इकॉनॉमिक्समध्ये हे टॉपिक्स आहे किंवा हिस्ट्रीमध्ये असं आहे, मॅथ्सचं असं-असं करायचंय, एवढे क्वेश्चन सोडवायचे. आणि कंबाईनला सगळ्यात महत्त्वाचं अप्रोचचा फरक पडतो किंवा क्वेश्चन पॅटर्न, कसा क्वेश्चन पॅटर्न येतोय. एक म्हणजे क्वेश्चन सॉल्व्हिंग खूप झाली पाहिजे, कारण कंबाईनचे एक्झाम सगळा हे टायमिंगचा खेळ आहे. कारण 1 तासात तुम्हाला 100 क्वेश्चन सोडवायचे. राज्यसेवेची एक्झाम याच्यामुळे सोपी बनते, की कारण तिथं वेळ जास्त आहे, विचार करायला वेळ आहे. म्हणजे 2 तास आहेत. आणि कंबाईनच्या एक्झाममध्ये कसं 1 तुम्हाला तासात म्हणजे तुम्हाला 45 सेकंदामध्ये तुम्हाला तो क्वेश्चन अटेम्प्ट करणं आहेच, आणि तुम्हाला मॅथ्सला 20 मिनिटं वेगळे ठेवायला लागतात, तो तर वेगळाच प्रश्न आहे. मग तुम्हाला GSचे 80 क्वेश्चन 40 मिनिटात करायचे. मग तिथं वन लाइनरच्या 4 क्वेश्चनमधून 4 ऑप्शनमधून तुम्हाला टू द पॉइंट आन्सर क्लिक झालंच पाहिजे त्या टायमिंगला. बरोबर. मग तिथं तिथं त्या गोष्टींमध्ये काय होतं, मग तुमची रिव्हिजन किती आहे, तुमचा जो डाटा पाठ करायला पाहिजे त्याच्यावर तुमची किती कमांड आहे, मग तो डाटा पाठ करण्यासाठी तुमच्याकडे त्याच्या नोट्स रेडी आहे का. क्लासमधून हा पण फायदा झाला की नोट्स कशा काढायच्या, टू द पॉइंट्स आमच्या प्रत्येक विषयाच्या नोट्स तयार होत्या. कारण आम्हाला आमचं शेड्यूलच तसं होतं. कारण कसा विषय झाला की ही एक्झाम झाली उशिरा, फेब्रुवारीमध्ये एक्झाम झाली 25 मध्ये. ॲड आधीचीच होती, ती सप्टेंबरमध्ये मेन्स होऊन जाणार होती, पण काहीतरी कारणामुळे ती लांबत गेली. पण मग आम्ही पूर्ण 1 वर्ष तो प्रॉपर अभ्यास केला ना. मग त्याच्यामध्ये आमचं लेक्चर होऊन नोट्स बरोबर प्रिपेअर झाल्या, त्या नोट्सची रिव्हिजन झाली, आणि कंटिन्यू पेपर होत असल्यामुळं रोज चेक होत राहिलं ना, की कुठे कमी, कुठे जास्त, आणि टेस्ट सीरीज झाल्या. आता हे अभ्यासाचं पण एक हे सांगते. तर मुलांचं कसं असतं, की वाचायला बोर झालं का मी दुसरं काहीतरी करतो. मुलं चेंज नाही करत. स्टडी पॅटर्न नाही चेंज करत. किंवा मी दुसरीकडे गेलो तर मी अभ्यास कसा करणार? अभ्यास करायला आता खूप सारे सोर्स आहेत. तुम्ही ऑडिओज ऐकू शकता, तुम्ही व्हिडिओज ऐकू शकता. तुम्हाला बोर होत असेल तर तुम्ही मॅथ्स सॉल्व्ह करू शकता, तुम्ही वाचू शकता, तुम्ही न्यूमॉनिक्स ट्रिक्स बनवू शकता, तुम्ही ग्रुप डिस्कशन करू शकता. ग्रुप डिस्कशनचा मला स्वतःला खूप फायदा झाला. आमचं असं असायचं की आता समजा तर माझा गणित विषय चांगला आहे. तर मग मी गणिताचे माझे जे काही ट्रिक्स असतील तर ते माझ्या मैत्रिणींना शेअर, म्हणजे आम्ही ग्रुपमध्ये शेअर ग्रुप किती करायचो. जणांचा असेल? ग्रुप आमचा ऑड नंबरमध्ये होता. आमचा 5-6 जणांचा ग्रुप होता. पण तो आमचं कसं झालं, की आम्ही क्लासमध्ये होतो ना, मग सगळ्यांच्या ओळखी. मग तोच आमचा ग्रुप झाला. नाही, मी 20-20 जणांचे पण ग्रुप पाहिले म्हणून म्हणलं हो, तुमचा कितीचा नाही, होता? बरोबर नाही. 5-6 जणांचाच होता आमचा. आता 20-20 जणांचा ग्रुप आहे. बट मग तिथं मग ते तेवढं हे नाही आहेत. म्हणजे तेवढं आपण एकमेकांना हे नाही करू शकत. कारण सगळ्यांना तुम्ही हे नाही करू शकत ना. 2 बरोबर. 4-5 जणांचा ग्रुप असेल तर तुम्ही पटकन मुद्दे मांडून तुम्ही पटकन विषय पुढे नेऊ शकता. कारण 20 जणांची ग्रुपमध्ये चर्चा कुठेही जाऊ शकते. कुठेही जाऊ शकते बडबड. तर आमचा क्लासच्या वेळेस नव्हतं आम्ही ग्रुप डिस्कशन करत. कारण आधी आम्हाला पूर्ण क्लास लेक्चरच व्हायचे बाकी होते. लेक्चर आणि नोट्स जेव्हा आमच्या प्रिपेअर झाल्या ना, जेव्हा आमचं फायनल स्टेपमध्ये यायला लागली, बाबा एक्झाम पण जवळ यायला लागली ना, तर रिव्हिजन स्वतःची पण करायची. ग्रुप डिस्कशनमध्ये कसं, आता समजा एखाद्याचा पॉलिटिकल सब्जेक्ट चांगला आहे, तर तो आम्हाला सगळं सांगणार. त्यातल्या काही ट्रिक्स असतील ते आम्हाला सांगणार. तर माझा मॅथ्स चांगला आहे, तर मग मी मॅथ्सच्या काही ट्रिक्स सांगणार. करंटचा एक फायदा सांगते ग्रुप डिस्कशनला. करंट आम्ही अक्षरशः 2 पाठ करायचो बरं. ग्रुप डिस्कशनमध्ये. ट्रिक्स बनवून, काही बनवून, एक्झाम्पल लक्षात ठेवून ते करंट आम्ही पाठ करायचो. बरं. पण आमच्या परीक्षेला असं झालं की करंटच सगळ्यात अवघड येऊन गेलं. पण 6-7 क्वेश्चन आम्ही जे केलेले त्यामधलं येऊन गेलं. बरं. तो झाला ग्रुप डिस्कशनचा फायदा. आणि ग्रुप डिस्कशन आता कसं होतं, मुलं भरकटतात. ग्रुप डिस्कशनमध्ये मग टाईमपास पण होतो. मग ते पाहिजे. आता आम्हाला ती सवय होती. आम्हाला ती सवयच होती. 8 ते 8 नो मोबाईल, कुणी मधून उठायचं नाही, कुणी इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही. जे आहे प्रॉपर तसं करायचं. हॅरेसमेंट भरपूर झालेली. हॅरॅसमेंट भरपूर झाली. तर मग जेव्हा आमची बॅच पण संपली ना, तर आम्ही ग्रुप मेंटेन ठेवला. आम्ही एकच लायब्ररी लावली. आम्ही मेन्सला पण सोबत प्रिपरेशन केलं सगळ्यांनी. आणि हे म्हणजे मेन्सला ना आम्ही व्होकॅबचं डिस्कशन करायचो. व्होकॅब्युलरी असतं बघा मेन्सला, मराठी, इंग्लिश दोन्हीकडे असतं. बरोबर. मग ते एकट्याने होत नाही पटापट. मग ते व्होकॅब्युलरी कसं एकमेकांना सांगून, लक्ष ठेवून. आता म्हणी असतात. म्हणींचा अभ्यास असा चालता बोलताच होऊ शकतो ना. आता एखाद्याची काही गोष्टच हरवली, आता याला आठवतच नाही बाबा. तर म्हणतो ना, याचं तर इथंच होतं, काखेत कळसा आणि गावाला वळसा. मग हे असं एकदम असं खेळीमेळीच्या वातावरणात होऊन गेलं. तो एक ग्रुप डिस्कशनचा एक फायदा झाला. नोट्सचा तर खूपच फायदा झाला. कारण नोट्स कशा काढायच्या पण? नोट्स म्हणजे आता PYQला अनुसरून. आता समजा सायन्सचा टॉपिक आहे. सायन्सचा वनस्पती वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण नेहमीच क्वेश्चन येतात. मग त्यात पण हे 4 पॉइंट आहे बाबा, हे 4 ऑप्शन आहेत. म्हणजे 4 प्लॅन्टची नावं दिलीत. तर हा झाला आन्सर. पण बाकीच्या 3
बरोबर. 3 आहे त्याच्यावर पुढच्या त्याचं वेळेस काय? क्वेश्चन येऊ शकतो ना आणि हे खूप वेळा झालंय, की त्या 3 मधल्याच एका याच्यावर पुढच्या एक्झामला लगेच क्वेश्चन दिसलाय. मग बाबा त्याला अनुसरून ते पण काढून ठेवणं किंवा जे मेन टॉपिक्स आहेत त्यांना एवढं व्यवस्थित ते आपल्या नोट्समध्ये आधी आलेच पाहिजे. बाकीचे टॉपिक्स पण येणारच आहे, पण ते टॉपिक्स आधी आले पाहिजे. टू द पॉइंट म्हणजे बरोबर. क्रक्स बाबा. जे येतंय ते सगळं. किंवा आता आम्हाला डायऱ्या बनवायला लावल्या होत्या. आमच्या सेपरेट डायऱ्या पण आहेत. आमच्या कलमांची वेगळी डायरी किंवा राष्ट्रपतीचं कलम आहे ना, तर त्यातल्या कोणत्या कलमांवर क्वेश्चन येऊन गेलेत. मग ती कलमं आमची पाठ आहेत का? मग ती कलमं आमच्या डायरीत लिहिलेली. मग सायन्सचं आहे बाबा, की अॅलॉय विचारतात, वर्गीकरण विचारतात, परत ते कनेक्टिंग लिंक्स असतात बघा 2 संघांमध्ये, ते विचारतात. आता मॅथ्सचं पण. मॅथ्सचं आपण आदल्या दिवशी सगळे तर गणितं बघू नाही शकत. बरोबर. तर माझी एक सेपरेट वही आहे. त्याच्यामध्ये माझे सगळे फॉर्म्युले लिहून आहे किंवा असे काही टॉपिक आहे. मॅथ्समध्ये पण मला सगळं थोडी येणार आहे. मी थोडी मॅथ्सची मास्टर आहे. मी थोडी मॅथ्समध्ये एम-एस-सी किंवा हे केलंय. तर मग जे काही क्वेश्चन मला अवघड जातात, ते क्वेश्चन पण मी सेपरेट लिहून ठेवलेले, की बाबा मला माझ्या टेस्ट सीरीजला नव्हतं आठवलं. मला मग एक्झामला कसं आठवेल? मग ते एक्झामला मला लवकर आठवलं पाहिजे ना. मग ते क्वेश्चन पण मी लिहून ठेवायचे, जे मला अवघड जातात. मग ते पण लास्ट टाईम मोमेंटला बघून जायचे. आणि मी सांगते माझ्या मेन्सचा अनुभव. मेन्सला आमच्या खूप सारे पी-वाय-क्यू रिपीट झाले होते. बरं. ह्याचे राज्यसेवेच्या एक्झाममधले सुद्धा रिपीट क्या झाले बात होते है! सर. तर आम्ही आता मेन्स होती आमची अ, जूनमध्ये मेन्स होती आणि त्याच्या आधी राज्यसेवेची मेमध्ये मेन्स झाली होती. तर राज्यसेवेचे जी-एस 1, 2, 3, 4 त्यातले आमचे काही सब्जेक्ट कॉमन आहेत. जसं की इकॉनॉमिक्स, पॉलिटी हे सब्जेक्ट कॉमन आहेत जी-एसमधले. मग त्यांचे क्वेश्चन आम्ही बघून ठेवले होते आणि त्याच्यामधले मी सांगते हे माझं स्वतःचं ॲनालिसिस आहे. इकॉनॉमिक्सचे 3 ते 4 क्वेश्चन रिपीट झाले होते. आमच्या क्या बात है! एक्झामला एक तर क्वेश्चन 2-3 क्वेश्चन जसेच्या तसे आले होते. हं. राज्यसेवेमध्ये. म्हणजे ते यांचं कसं आहे, की आता 25च्या एक्झाम झाल्या ना, तर मुलं काय करतात, मग बघत नाही, की राज्यसेवेला आलं तर कंबाईनला येईल का बाबा? नाही, असा विचार करतात, की राज्यसेवेला आलं मग कंबाईनला कसं येईल? वेगळ्या एक्झाम आहे 2 असं नाही. पी-वाय-क्यू खूप सारे हे होतात. म्हणजे रिपीट होतात म्हणजे त्या वर्षीचा तो ट्रेंड असतो बऱ्यापैकी. बरोबर. आयोगात जे लोकं सेट करणार आहेत त्यांचा. मग तो पण मला फायदा झाला. आता काही लोकं आता ही एक्झाम कशी आहे? त्या 1 तासात तुम्ही काय करता? अभ्यास तर एक्झॅक्टली, सगळ्यांचा सेम एक्झॅक्टली, असतोय. एक्झॅक्टली. मग हे जे काही पॉइंट्स आहे ना, की बाबा लास्ट मिनिट रिव्हिजन असेल किंवा पी-वाय-क्यू बघणं असेल किंवा सारखं पी-वाय-क्यू करणं असेल किंवा ज्या गोष्टी पाठच करायला पाहिजे, त्या तुमच्या तोंडीच बसलेल्या पाहिजे, की बाबा हे दिसलं ना, तुम्हाला उत्तरच दिसलं पाहिजे डायरेक्ट. ह्या गोष्टी करणं असेल. त्या गोष्टींचा मग मेन्सला खूप फायदा होतो. मेन्सला मराठी इंग्लिशचा पण खूप फायदा होतो. मराठी इंग्लिशला स्कोर आला, की आणि जी-एसला स्कोर आला, की दोन्ही मिळून मग आपली जेवढे मार्क्स पाहिजे बाबा, जेवढे मिळून आपल्याला पोस्ट मिळून जाते. बरोबर. कधी प्रेशर येत होतं त्या 1 तासामध्ये? सर किंवा मी असं आठवायचं कधी हो. आता काय होईल माझं? पहिल्या पेपरला मराठी इंग्लिशच्या पेपरला पहिलीच कंबाईनची मेन्स. इतका प्रेशर आलेला. म्हणजे भीतीच वाटायला लागलेली आणि त्यात पहिला क्वेश्चन जरा अवघड आलेला. पण मग ठीक आहे, एवढे पेपर सोडवले होते ना, की मग आपल्याला माहिती आहे, की जेव्हा अवघड क्वेश्चन येईल आणि आपल्याला नाही सुचत आहे लगेच, गोल करणे, पुढे जाणे. मग आवाक्यातले क्वेश्चन सुटायला लागले क्वेश्चन, की मग नंतर परत टाईम भेटतो ना. आणि एवढी पेपर प्रॅक्टिस झाली होती ना सर, मला 1 तासाचा वेळ कधीच पुरला नाही असं झालं नाही किंवा माझे 100 क्वेश्चन सोडून झाले नाही असं पण झालं नाही. त्यासाठी पेपर प्रॅक्टिस हो, महत्वाची आहे. पेपर प्रॅक्टिस खूप महत्वाची. आमच्याकडून तर एवढं पेपर प्रॅक्टिस म्हणजे आमच्याकडे असे 3 असे गठ्ठे साचले सर. अक्षरशः आम्ही त्याला बाइंडिंग केले. एवढे बरं. पेपर आम्ही सोडवले. कधी रडायचं अभ्यास चालू असताना? नाही, मी सगळ्यात जास्त रडली त्या रिझल्टच्या दिवशी. तो जो ॲग्रीचा माझा रिझल्ट गेला. त्यानंतर मी नाही रडली जास्त. अच्छा. त्यानंतर मग आता हे हे म्हणजे जेव्हा हा रिझल्ट आला तेव्हा. पण हे आनंद अश्रू होते, दुःखाचे अश्रू होते. क्या बात है! रडण्याचं यासाठी विचारलं, की भरपूर मुली असतात, की अभ्यास नाही झाला रडणे, पेपर अवघड गेला रडणे. त्याच्यातच जास्त वेळ जातो. बरं, म्हणजे काय ते नक्की आजच्या पॉडकास्टच्या शेवटी काय सांगाल, की कुठल्या चुका विद्यार्थ्यांनी टाळल्या पाहिजेत, विशेषतः मुलींनी? मुलींनी. म्हणजे मुलींनी तर सगळ्यात महत्त्वाचं पालकांनी मुलींना सपोर्ट केला पाहिजे, की ह्या क्षेत्रात येण्यासाठी. जर तुमची मुलगी अभ्यासात हुशार असेल आणि तिची खरंच इच्छा असेल, तर तुम्ही मुलींना सपोर्ट केला पाहिजे. आणि ही एक्झाम अशी आहे ना, ह्या एक्झामला संयम किंवा वेळ लागतोच. मग तुम्ही जर हे क्षेत्र निवडताय, तर मग तुमच्यात पेशन्स पाहिजे. नाहीतर मग सगळ्यांना कशी सवय असते, की लहानपणापासून बाबा सगळे टॉपर असतात. मग ते एखादं अपयश आलं, की ते पचवता येत नाही किंवा मग तेवढी संयमाची सवय नसते. हे क्षेत्र संयमाचं आहे. इथे येऊन तुम्हाला 1.5 वर्ष प्रॉपर अभ्यास, 1-1.5 वर्ष प्रॉपर अभ्यास करणं, त्यानंतर तुमच्या मेन्स तो फेज. आता तुमची कधी-कधी काय होतं, की आपला अभ्यास होतो, एखादी प्री निघते, पण मेन्स नाही निघत.
मग तेव्हा अशा वेळेस घरच्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे. मुलीच्या बाबतीत कसं होऊन जातं, की घरचे घाई करतात, की का होत नाहीये? तू तर एवढी हुशार होती. आता हे माझ्या बाबतीत पण झालंय. तू तर एवढी हुशार होती. म्हणजे त्यांची अशी अपेक्षा, की फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालं पाहिजे. पण त्यांना हे बरोबर. माहीत नाही. इथं माझ्या सोबत येणारे पण जे सगळे 90 ते 95 मार्कांमधले किंवा खूप चांगलं ज्यांचं अकॅडमिक्स आहे किंवा जे नेहमी टॉपरच असतात, अशीच मुलं येतात सगळी. मग ते समजून घेतलं पाहिजे, की जे करतायत आणि ज्यांची एक्झाम निघते त्यांना वेळ नक्कीच दिला पाहिजे. आणि समजा आपण स्टार्टिंगला आलोय, तर लगेच अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे ह्या क्षेत्राकडून. केलं प्रॉपर तर होणार पण. सगळ्यांचंच काहींचं फर्स्ट अटेम्प्टमध्ये पण होतं, काहींचं फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही होत. कारण इथं प्रोबॅबिलिटी आहे. बरोबर. कारण जागा जास्त असतात लाखात मुलं, जागा आहेत 400-500 मध्ये. तर एकाचा रिझल्ट नाही आला तर एकाचा आला तर एकाचा नाही येणार आहे. बरोबर. इंटरव्ह्यूला पण एकाच 3 जातात. आता हे माझ्या घरच्यांना माहीत नव्हतं. त्यांना वाटलं इंटरव्ह्यूला गेली म्हणजे पोरगी पासच झाली. पण इंटरव्ह्यूला एकाच 3चा रेशो आहे ना. तर बरोबर. एक जण सिलेक्ट होणार आहे आणि दोघा जणांना जरी बाहेर पडावंच मार्क लागणार. सेम असले, तर मग एजच्या कारणावरून किंवा डिग्री कोणाची हायर आहे, ह्या कारणावरून बाहेर पडणं भाग आहे. मग हे मुलांनी घरच्यांना पण सांगितलं पाहिजे, की ही प्रोसेस अशी आहे, हिला एवढा वेळ लागतो. हे जे सगळं हे आणि जेव्हा आपण करायला येतोय, तेव्हा जर स्वतःचा होत असेल तर करणे, प्रॉपर मार्गदर्शन घेणे, आपला टाईम टेबल बनवून आपल्या अभ्यासात आपण वेळ म्हणजे बाहेर घालवण्यापेक्षा म्हणजे प्रॉपर टाईम दिला पाहिजे, की बाबा मला अभ्यास करायचा आहे ना, तर मला अभ्यासच करायचा आहे. म्हणजे फुल टाईम अभ्यास करायचा तर अभ्यासच करायचा. मग बाकीच्या गोष्टी नाही. मग माझा जेव्हा अभ्यास होत नाही, तर मग मी बाकीच्या माध्यमां थ्रू अभ्यास करते. तर मी सांगते, मी Telegramच्या पोलला सुद्धा क्वेशन आन्सर येतात. आता सोशल मीडियाचा चांगला वाईट दोन्ही वापर करता बरोबर. येतो. सोशल मीडियाचा चांगला वापर असा, की Telegramला क्वेशन्स येतात. त्याच्यामध्ये ऑप्शन चूज करून तिथंच लगेच कळतंय ना आपलं बरोबर आहे का चुकीचं आहे. बाबा ज्यावेळेस अभ्यास होत नाही, त्यावेळेस मी YouTubeचे काहीतरी रील्स बघण्यापेक्षा तर हे बघेल ना मी. बरोबर. आणि किंवा माझा जेव्हा वाचनाचा मला कंटाळा आलाय, त्यावेळेस मग मी लेक्चर बघेल. त्या स्वरूपामध्ये पण लेक्चर्स अवेलेबल आहे. सगळे व्हिडिओज अवेलेबल असं पण नाही का पेड आहे. फ्री अवेलेबल आहे. तो झाला. म्हणजे जेव्हा अभ्यास होत नाही, तेव्हा बाकीच्या माध्यमांनी पण अभ्यास होऊ शकतो. अगदी बरोबर. हे एक केलं पाहिजे. बाकीचं ठीक आहे. काय सांगाल तुम्ही आता तर पहिलाच आठवण होता तुमचा. हो. जसं तुम्ही सांगितलं, की पर्यावरणाचे तुम्ही 3 प्रश्नासाठी अख्खं पुस्तक वाचलं. हां. भरपूर मुलं असतात, की त्यांना आजही आपण म्हणतो सोशल मीडियावरती सगळं आहे, YouTubeवरती सगळं मिळतंय. हां, पण तरीही कशातून मुलं काय घ्यायचं ते कशातून आपल्याला काय कळलं घ्यायचं पाहिजे. हे विद्यार्थ्यांना कळत नाही. काय सांगाल तुम्ही सब्जेक्ट वाईज तुम्ही कुठले बुक्स वाचले किंवा काय विद्यार्थ्यांनी कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत, की ज्याच्यातून लवकर यश मिळू शकतं? आता बुक्स वाचायचा विषय कसा, एक संदर्भ ग्रंथ आता आम्हाला क्लासमधून सगळे बुक्स भेटले. हं. आमची बॅचेस अशी होती, की आम्हाला क्लासमधून सगळे बुक्स भेटले. आता PYQचे असे पण बुक्स आलेत, की आता जे मी सांगितलं, की एक क्वेश्चन, त्याचा एक ऑप्शन आणि 3 ऑप्शनचं काय? 3 ऑप्शनचं पण एक्सप्लेन केलंय. पुढच्या वेळेस या रिलेटेड कसा क्वेश्चन येईल किंवा करंट रिलेटेड कसा क्वेश्चन येईल. ते तशा प्रकारचे बुक्स पण आहेत. आता आमचंच म्हणजे क्लासचं आता आम्हाला जे भेटलं होतं स्टेप अपचं बुक आहे. हं. कंबाईन लॉजिक बुस्टर. मग त्यातून आम्ही केलेलं. परत आम्ही संदर्भ पुस्तकं जी नॉर्मल सगळे वापरतात. आता पॉलिटिक्ससाठी कोळंबे सरांचं असेल किंवा इकॉनॉमिक्ससाठी देसले सरांचं किंवा कोळंबे सरांचं दोन्ही. मराठीसाठी वाळिंबे सरांचं, इंग्लिशसाठी अवेलेबल आहे तो ऑप्शन. बऱ्यापैकी मुलं महेश पाटील सरांचं वापरतात. येस. हां. तर ते आणि हिस्ट्रीसाठी बोललं तर हिस्ट्रीसाठी समाधान महाजन सरांचं बुक आहे. पण विषय काय होऊन जातो, आपण हे सगळे बुक्स एका वेळी वाचू शकतो. स्टार्टिंगला आम्ही पण वाचले. पण त्याचा क्रक्स काढून ठेवणे किंवा त्याच्या नोट्स काढून ठेवणे. पुस्तक तर सगळं वाचणं नाही ना बरोबर. महत्त्वाचं. एक्झामची काय डिमांड आहे तेवढं वाचणं गरजेचं आहे. रिव्हिजनच्या वेळेस काय गरजेचं? रिव्हिजनच्या वेळेस काय गरजेचं आहे? मग रिव्हिजनच्या वेळेस त्या आमच्या नोट्स प्रिपेअर असल्यामुळे मग तो आम्हाला फायदा झाला. किंवा भूगोलचं सुद्धा आमच्या क्लासच्या सरांचे दोन्ही बुक्स आहेत. प्रेमळ चव्हाण सरांचे भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल. आता आम्हाला क्लासमध्ये पण तेच शिकवलं. तर आम्ही तिथंच होतो तर त्याच्या सुद्धा आम्ही नोट्स काढलेल्या आहेत सर. म्हणजे ते बुक्स आहेत, ते नोट्सच्या सारखेच बुक्स आहेत. त्याच्या पण आमच्या नोट्स आहेत. बरं. त्याच्या पण ट्रिक्स असतील किंवा शिखरांचा क्रम असेल किंवा उंचीचा क्रम असेल. मग ते पण किंवा नदीला उजव्या बाजूने कोणती भेटते, डाव्या बाजूने कोणती भेटते, मग याची ट्रिक असेल किंवा काय असेल. मग ते सगळं असे एकदम छोट्या-छोट्या कॉम्पॅक्ट डायऱ्या किंवा छोट्या-छोट्या नोटबुक आमच्या सगळ्या रेडी. मग ते कसं होऊन जातं मग, की आपण चहाला जातोय. तर मित्र-मित्र 2 मित्र जातात, 2 मैत्रिणी जातात, चहाला जातात. जाता येता आणि आमचं कसं तेच वातावरण. जाता येता रिव्हिजन मारायची. हातात छोटीशी डायरी कॅरी करतोय, जातोय, चहा पिता-पिता चहा यायला वेळ लागतोय ना. मग बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा
आता आपल्याला काय महत्वाचं आहे, अभ्यासाचं महत्वाचं आहे. मग असा पण अभ्यास होऊ शकतो. मग डायरीचा ठीक आहे, सगळ्यांनाच मित्रमैत्रिणी किंवा ग्रुप असतील असं नाही, काही लोक एकटे अभ्यास करत असतात, पण डायरी आपलीच आहे ना, आपण कुठं पण कॅरी करू शकतो, बरोबर. जाऊन अभ्यास करू शकतो, वाचू शकतो. 24 तास त्या वातावरणात राहणं गरजेचं म्हणजे आहे. त्या फ्लो मध्ये की बाबा माझा अभ्यास असा नाही होत ना, तर मी असा करेल, पण मी त्या अभ्यासातून बाहेर नाही ना. बाबा आता रस्त्याने पण चालतं, तर माझी लायब्ररी लांब होती समजा, तर जाता येता कानात आपले हेडफोन घालणे, फक्त रस्ता क्रॉस करताना नाही. इतर वेळेस आपण जे साईड फुटपाथने चालतोय तेव्हा आपल्या कानात हेडफोन घालणे, आपले काही जे ऑडिओज असतील, आता मराठीची इंग्लिशची व्होकॅब्युलरी मी तसेच ऑडिओज ऐकून वगैरे केलेली, किंवा करंटचं काही असेल इकडे तिकडे ते तसं केलेलं आहे. ओके. किंवा मला जेव्हा बोर झालं तेव्हा ते तसं टेलिग्रामच्या स्वरूपात क्वेश्चन सोडवणं तसं पण केलं, किंवा व्हिडिओ. शेवटी काय होऊन जातं ना, जेव्हा एक परीक्षा जवळ येते ना, खूप प्रेशर होतं माणसाचं वाचून, म्हणजे असं नुसतं पटापट माणूस वाचतंय, पण ते एवढं प्रेशर होऊन जातं की माणसाच्या डोक्यात जातंय का नाही, मग अशा वेळेस व्हिडिओ बघितलं का मग ते थोडं रिलॅक्स होऊन जाते ना व्हिडिओ बघताना आपली बरोबर. बॉडी, पण ते आपल्या डोक्यात जात असे ना इनडायरेक्टली, पण मग ते अभ्यासाचंच बघणं गरजेचं नाही, तर मग बाबा मला बोर होतंय मग मी दुसरा व्हिडिओ नाही, बघा, नाही. तुम्ही असं नाही व्हायला तुम्ही पाहिजे. आलात कशाला, म्हणजे घर सोडून हा. आलात कशासाठी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हो. तुम्ही ज्या गोष्टीसाठी आलात त्याच गोष्टी तुम्ही 24 तास असले पाहिजेत, हो, तरच हे हे खरं. यश असू शकतं. तर मॅडम, तुम्ही 24 तास त्या वातावरणात होतात हो. आणि त्याच गोष्टी तुमच्या डोक्यात होत्या हो. आणि तुम्ही त्या पद्धतीने अभ्यासही केला, म्हणून हे यश आलं. नाही तर कदाचित तुम्ही जर तुमच्या चुकांमधून सुधारला नसता, किंवा तुम्हाला जर त्याच फ्लोमध्ये जर तुम्ही कंटिन्यू करत गेला असता, तुम्हाला हा. कळलं की नाही आता कुठेतरी थांबलं पाहिजेत हो. आणि वेगळ्या दिशेने वेगळ्या गेलं पाहिजे, म्हणून गेलं तुम्ही पाहिजे. कंबाईन हो, आलात. म्हणून combine म्हणून आज आले. तुम्हाला यश मिळाले. हो. परिस्थितीनुसार बदलता आलं पाहिजेत. आणि नाहीतर मुलं कसं करतात माहितीये का सर, टायपिंगचं सर्टिफिकेट काढणारच नाही, आणि मला नाही करायचं ग्रुप सी, बरोबर. मी का करू, मी राज्यसेवाच फोकस करणार आहे किंवा मी UPSC फोकस करणार आहे, मग ते तसं होतं. तो काळ नाही राहिला आता, हम्म. कारण विद्यार्थ्यांनी परिस्थितीनुसार बदलणं हो. गरजेचं आहे. तुम्ही बदललात म्हणून आज आपण या हो. पॉडकास्टसाठी बसलोय. नक्कीच करत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि मला नाही वाटत की यष्टे झालेल्यांचा कधीच प्रवास संपत नसतो. हो. मला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.